एक महत्त्वाची बातमी समोर येते। ईडीचा क्रिकेटपटू युवराज सिंगला समन्स देण्यात आलाय। तर 23 सप्टेंबरला युवराज सिंगला चौकशीला हजर राहण्याचा समन्स पाठवण्यात आलाय। तर अनधिकृत बेटिंग ॲप प्रकरणात युवराजची चौकशी होणार आहे। ईडीचा क्रिकेटपटू युवराज सिंगला समन्स पाठवण्यात आलाय। तर 23 सप्टेंबरला युवराज सिंगला चौकशीला हजर राहण्यासाठी या समन्स पाठवण्यात आले। अनधिकृत बेटिंग ॲप प्रकरणात युवराजची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येते आहे। क्रिकेटपटू युवराज सिंगला ईडीचा समन्स पाठवण्यात आलाय। तर 23 सप्टेंबरला युवराज सिंगला चौकशीसाठी हजर राहण्याचा समन्स पाठवण्यात आला। 23 सप्टेंबरला युवराज सिंगला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स ईडीकडून पाठवण्यात आलंय। अनधिकृत बेटिंग ॲप प्रकरणात युवराजची चौकशी होणार आहे। क्रिकेटपटू युवराज सिंगला ईडीचा समन्स पाठवण्यात आलाय। तर अनधिकृत बेटिंग ॲप प्रकरणात युवराजची चौकशी होणार आहे। आपली प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोनद्वारे जोडली गेली आहे। भाग्यश्री, युवराज सिंगला आता ईडीकडून समन्स पाठवण्यात आले, काय अधिकची माहिती? ईडीकडनं युवराज सिंगला समन्स पाठवण्यात आलेला आहे आणि अनधिकृत बेटिंग ॲप प्रकरणात युवराजची चौकशी होताना पाहायला मिळते। 23 सप्टेंबरला युवराज सिंगला चौकशीला हजर राहण्याचं हे समन्स आहे। त्यामुळे जे ॲप आहे ते नेमकं काय होतं, बेटिंग कशा संदर्भात त्यांनी लावलेली होती आणि हे ॲप किती जण वापरत होते, त्याचबरोबर ॲपसाठी किती पैसे खर्च झाले, या सगळ्या संदर्भातली जी चौकशी आहे ती युवराज सिंगची केली जाईल। याआधी देखील आपण बघितलंय तर अनेक वेळेला बेटिंग ॲप संदर्भातले अनेक मोठ्या खेळाडू असतील किंवा अनेक कलाकार असतील त्यांची चौकशी झालेली पाहायला मिळाली होती आणि त्यात आणखीन एक नावाचं भर पडलंय ते म्हणजे युवराज सिंगचं। खरं युवराज सिंग हे नाव क्रिकेटमध्ये मोठं असल्यामुळे बेटिंग ॲपमध्ये अशा पद्धतीने जर त्यांनी काही केलं असेल तर ही खरं तर चर्चेचीच गोष्ट म्हणावी लागेल। त्यामुळे एकंदरीतच सगळ्या अँगलने ईडी त्याचा संपूर्ण सखोल चौकशी करेल अशी सध्या तरी माहिती हाती येते। निश्चितच धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या अधिकच्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।